प्राची आणि इंडिया फाइल्सच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत भारताची शिक्षण क्षेत्रातील प्रगती आणि शैक्षणिक धोरणांबद्दल। असं म्हटलं जातं की एखाद्या देशाचं भविष्य घडतं ते त्या देशातील शाळांच्या वर्गामध्ये। निश्चितच यासाठी स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळात शिक्षणाविषयक अनेक समित्या बसवण्यात आल्या होत्या। त्यांचे अहवाल देखील विचारात घेण्यात आले आणि वेळोवेळी भारताच्या शैक्षणिक धोरणामध्ये बदल करण्यात आले। आपण आजच्या या व्हिडिओतून राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांचा आढावा घेऊयात। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 या शैक्षणिक धोरणाची काही प्रमुख उद्दिष्टे होती। सर्व राज्यांनी 10+2+3 असा शैक्षणिक आकृतिबंध स्वीकारावा। 14 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना सक्तीचे आणि मोफत शिक्षण दिले जावे। माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावर तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण देण्यात यावे। तसेच 1975 सालापासून भारतामध्ये 11वी आणि 12वी करता व्यावसायिक शिक्षणाची तरतूद याद्वारे करण्यात आली। विद्यापीठ स्तरावर पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा इत्यादी पाहून प्रवेश दिला जावा अशा काही तरतुदी यात होत्या। याशिवाय दूरस्थ शिक्षण योजनेचा प्रसार केला जावा। अभ्यासक्रमामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा म्हणजेच NSSचा समावेश असावा। तसेच गणित आणि विज्ञान हे विषय उच्च माध्यमिक स्तरापर्यंत अनिवार्य असावेत। ग्रामीण भागातील मुलांना किमान 1 किलोमीटरच्या परिसरामध्ये शाळा उपलब्ध करून देण्यात यावी। माध्यमिक स्तरावर 3 भाषा सूत्राप्रमाणे हिंदी, इंग्लिश आणि स्थानिक भाषेमध्ये शिक्षण दिलं जावं। हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये दाक्षिणात्य भाषा आणि दक्षिणेकडील राज्यांमध्ये हिंदी भाषेचा प्रसार केला जावा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 नंतर राष्ट्रीय अभ्यासक्रम चौकट 1975 मध्ये स्थापन केली गेली होती। शैक्षणिक धोरणाचा आढावा घेण्यासाठी आणि त्यात बदल सुचवण्यासाठी हे फ्रेमवर्क लागू केलं गेलं होतं। NCERT संस्थेने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1968 नुसार राष्ट्रीय शिक्षणाची चौकट 1975 तयार केली गेली। हे फ्रेमवर्क काय होतं ते एकदा पाहूयात। इयत्ता 10वी पर्यंत विज्ञान आणि गणित हे शालेय शिक्षणाचा अनिवार्य भाग म्हणून घेण्यात यावेत। सर्व स्तरावरील शालेय शिक्षणामध्ये प्रत्यक्ष कामाच्या अनुभवावर भर दिला जावा। लर्निंग टू बी नामक युनेस्कोच्या संस्थेच्या अहवालानुसार शिक्षणाचा जीवनाशी प्रत्यक्ष संबंध असावा असं काहीसे ते फ्रेमवर्क होतं। यानंतर होती ती नॅशनल पॉलिसी ऑन एज्युकेशन 1986 म्हणजेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 1986। शिक्षण हे आजची आणि उद्याची एकमेवाद्वितीय अशी गुंतवणूक आहे हे या धोरणाचं मुख्य तत्व होतं। 20 ऑगस्ट 1985 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेलं शैक्षणिक आव्हान एक धोरणात्मक यथार्थ दर्शन असं शीर्षक असलेला हा अहवाल 4 भागांमध्ये विभागला गेला होता। शिक्षण, समाज आणि विकास, शैक्षणिक विकासाचे विहंगमावलोकन, समीक्षणात्मक मूल्यमापन आणि शैक्षणिक पुनर्रचना विषयक दृष्टिकोन ह्या 4 विभागात हा अहवाल विभागला गेला होता। यातील काही महत्त्वाची उद्दिष्टे होती त्यावर एकदा नजर टाकूयात। 14 वर्षांपर्यंत विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देणे। खडूफळा मोहिमेअंतर्गत प्रत्येक शाळेत किमान भौतिक सुविधा आणि भौतिक साधने उपलब्ध करून देण्यात यावेत। ग्रामीण भागातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांसाठी नवोदय विद्यालयांची स्थापना करावी। तसेच ग्रामीण भागातील सामाजिक आर्थिक दृष्ट्या वंचित महिलांसाठी देखील सबलीकरणाच्या योजना राबवाव्यात। मुक्त विद्यापीठ, ग्रामीण विद्यापीठ आणि दूरस्थ शिक्षण योजनेच्या माध्यमातून शिक्षणातील असमतोल दूर करण्यात यावा। शालेय स्तरावर पटनोंदणीचे सार्वत्रिकरण करावे। व्यावसायिक शिक्षण, प्रशिक्षण, अनौपचारिक शिक्षण यावर भर देऊन शिक्षणामध्ये गुणात्मक बदल घडवून आणावेत। उच्च माध्यमिक स्तरावरील किमान 10% विद्यार्थ्यांना 1990 पर्यंत व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात यावे। याशिवाय कोठारी समितीने सुचवल्यानुसार राष्ट्रीय उत्पन्नाच्या किमान 6% रक्कम शिक्षणावर खर्च करण्यात यावी। या धोरणामध्ये खडूफळा मोहीम, महिला समख्या योजना, नवोदय योजना, मुक्त विद्यापीठ योजना आणि प्रौढ शिक्षण यासारख्या योजनांची बीजे होती। या धोरणाची अंमलबजावणी करण्याकरता 1990 साली राममूर्ती आयोगाची स्थापना करण्यात आली होती। 1968च्या शैक्षणिक धोरणानंतर जसं अभ्यासक्रम चौकट बसवण्यात आली होती 1975 आणि 1988 साली, त्याचप्रमाणे 1986च्या या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार 2000 आणि 2005 साली अभ्यासक्रम चौकट बसवण्यात आली होती। 2005 साली राष्ट्रीय ज्ञान आयोगाची देखील स्थापना करण्यात आली होती। विज्ञान तंत्रज्ञान, कृषी, शिक्षण, ई गव्हर्नन्स, बौद्धिक संपदा
याबाबत मार्गदर्शक तत्वांचे अवलंबन करणे आणि सुधारणा सुचवणे हे राष्ट्रीय ज्ञान आयोगाचे प्रमुख कार्य होते। राष्ट्रीय ज्ञान आयोगाची काही 5 प्रमुख क्षेत्रे होती। एक होतं ऍक्सेस टू नॉलेज, दुसरं नॉलेज कन्सेप्ट, तिसरं नॉलेज क्रिएशन, चौथं होतं नॉलेज ऍप्लिकेशन आणि 5वं होतं डेव्हलपमेंट ऑफ बेटर नॉलेज सर्व्हिसेस। या राष्ट्रीय ज्ञान आयोगाने डिसेंबर 2006 मध्ये आपला अहवाल दिला आणि राज्य स्तरावर कृती आराखडा तयार करण्याची शिफारस केली। यानंतर नुकतंच आलंय ते राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020च्या शिफारसींचे 4 प्रकारात वर्गीकरण करण्यात आले। पहिला आहे स्कूल एज्युकेशन, यामध्ये फाउंडेशनल लिटरसी, अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन यावर भर देण्यात आलाय। दुसरा आहे हायर एज्युकेशन, यामध्ये विद्यापीठ स्तरावर उच्च दर्जाचे शिक्षण आणि व्यावसायिक शिक्षण देण्यावर भर देण्यात आलाय। तिसरा प्रकार आहे अदर की एरियाज ऑफ फोकस, यामध्ये तंत्रज्ञानाचा शिक्षणामधील अवलंब आणि प्रौढ शिक्षणावरती भर देण्यात आलाय। आणि चौथा प्रकार आहे मेकिंग इट हॅपन। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 चे काही प्रमुख उद्दिष्ट किंवा लक्ष्य आता आपण पाहूयात। एक आहे ते 5+3+3+4 फॉर्म्युला। पूर्वी अभ्यासक्रमानुसार वयाच्या 6व्या वर्षापासून शालेय शिक्षणाची सुरुवात होत असे। पूर्वीच्या धोरणानुसार 10 वर्षाचे शिक्षण आणि त्यानंतर 2 वर्ष उच्च माध्यमिक शिक्षण असे वयाच्या 6 ते 18 वर्षापर्यंतचा 10+2 आकृतिबंध होता। नवीन शैक्षणिक धोरण 2020 मध्ये त्यामध्ये बदल करण्यात येऊन 4 स्तरीय 15 वर्षांचा आकृतिबंध वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ते वयाच्या 18 वर्षापर्यंत तयार करण्यात आलाय। यातला पहिला टप्पा आहे 5 वर्षांची फाउंडेशनल स्टेज। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये वयाच्या 3ऱ्या ते 6व्या वर्षापर्यंत पूर्व शालेय शिक्षण, ज्याला बालवाडी किंवा अंगणवाडी असं नाव देण्यात आलंय, याचा समावेश आहे। म्हणजेच या धोरणामध्ये शिशु शिक्षा देखील होईल आणि अर्ली चाइल्डहुड केअर आणि एज्युकेशन याला प्राधान्य देण्यात येईल। वयाच्या 6व्या वर्षापासून ते 8व्या वर्षापर्यंत पहिली ते दुसरी असा प्रवास अपेक्षित आहे। म्हणजेच वयाच्या 3ऱ्या वर्षापासून ते एकूण 8 वर्षापर्यंत हा 5 वर्षाचा पायाभूत शिक्षण स्तर हा पहिला टप्पा मानला जाईल। यानंतरचा दुसरा टप्पा आहे 3 वर्षांचा प्रिपरेटरी स्टेज। या स्तरावर इयत्ता 3री ते 5वी पर्यंतचे शिक्षण वयाच्या 8 ते 11 वर्षांपर्यंत घेणे अपेक्षित आहे। यालाच प्रिपरेटरी स्टेज म्हटलं जातं। यानंतर जो तिसरा टप्पा आहे तो 3 वर्ष म्हणजेच मिडल स्टेज। इयत्ता 6वी ते 8वी दरम्यान वयाच्या 11 ते 14 वर्षांपर्यंत हा मध्यम टप्पा असेल। आणि चौथा टप्पा आहे सेकंडरी स्टेज, म्हणजेच वयाच्या 14 ते 18 वर्षापर्यंत इयत्ता 9वी पासून ते 12वी पर्यंतच्या 4 वर्षांचा हा टप्पा। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने अजून एक शिफारस केली, ती मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन अँड रिसर्च युनिव्हर्सिटीजची। म्हणजेच IIT IIM या संस्थांच्या धर्तीवर आदर्श सरकारी विद्यापीठे स्थापन करण्यात येण्याची ही शिफारस। यामध्ये विविध अभ्यासक्रमांचा समावेश असेल। यानंतरची शिफारस आहे ती नॅशनल रिसर्च फाउंडेशन NRF ची। विद्यापीठांमध्ये संशोधनाचा विकास करण्याकरता राष्ट्रीय संशोधन फाउंडेशनची स्थापना करण्यात यावी अशी ही शिफारस। यानंतर आहे ते HECI म्हणजेच हायर एज्युकेशन कमिशन ऑफ इंडिया। भारतातील उच्च शिक्षणाचे नियमन करण्यासाठी विविध शिखर संस्था अस्तित्वात आहेत, त्यामुळे नियमन करण्यामध्ये अडथळे येतात। त्यामुळे उच्च शिक्षण संस्थांचे नियमन तयार करण्यासाठी एकच अम्ब्रेला म्हणजेच एक शिखर संस्था असावी, जिचे नाव असेल भारतीय उच्च शिक्षण आयोग म्हणजे HECI। या संस्थेमध्ये NHERC, NAC आणि HEGC तसेच GEC या 4 महत्त्वाच्या संस्था या अंतर्गत कार्य करतील। याशिवाय फॉरेन युनिव्हर्सिटीज म्हणजेच केवळ गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रदान करणाऱ्या परकीय विद्यापीठांना भारतामध्ये प्रवेश देण्यात यावा अशी देखील शिफारस आहे। अजून एक महत्त्वाची शिफारस म्हणजे 3 भाषा सूत्र। 1968च्या शैक्षणिक धोरणाप्रमाणे 3 भाषांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्याचा हा एक हेतू, परंतु याद्वारे कोणत्याही राज्यावर कोणत्याही भाषेची सक्ती करण्यात येणार नाही। विद्यार्थ्यांना कोरियन, फ्रेंच, जर्मन, स्पॅनिश, पोर्तुगीज, रशियन, जॅपनीज आणि थाई अशा परकीय भाषांचे शिक्षण माध्यमिक स्तरावरच उपलब्ध करून देण्यात येईल। याशिवाय NCERT द्वारे शैक्षणिक धोरणानुसार शालेय शिक्षणाकरिता नवीन अभ्यासक्रम चौकट बनवण्यात येईल। या चौकटीमध्ये प्रत्येकी 5 ते 10 वर्षांनी आवश्यकतेनुसार बदल करण्यात यावा। पारख या नावाने राष्ट्रीय स्तरावर मानके तयार करणे तसेच राष्ट्रीय अचीवमेंट सर्वेची अंमलबजावणी करण्याची एक शिफारस याद्वारे आहे। पारख म्हणजेच परफॉर्मन्स असेसमेंट रिव्ह्यू अँड ॲनालिसिस नॉलेज फॉर होलिस्टिक डेव्हलपमेंट। यानंतरची महत्त्वाची शिफारस ती म्हणजे
आज देशाच्या सकल उत्पन्नापैकी केवळ 4.5% खर्च शिक्षणावर केला जातो. 1968च्या शैक्षणिक धोरणाच्या शिफारसीनुसार तसेच कोठारी आयोगाच्या शिफारसीनुसार हा खर्च जीडीपीच्या किमान 6% असावा असे अपेक्षित होते. उच्च शिक्षणातील ग्रॉस एनरोलमेंट रेशो आज 26.3% इतकाच आहे. तो 2035 सालापर्यंत 50% वाढवणे हे एक देखील शिफारस आहे. याशिवाय 5वी पर्यंतचे शिक्षण मातृभाषेतूनच देण्यात यावे ही देखील एक शिफारस आहे. तसेच 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा सोप्या असाव्यात आणि अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना वर्षातून 2 वेळा या परीक्षांना बसण्याची संधी देण्यात यावी ही देखील एक महत्त्वाची शिफारस आहे. आजवर स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतर काळात भारतात उत्तरोत्तर शैक्षणिक प्रगती होत गेली आहे. वेळोवेळी बसवण्यात आलेल्या समित्या, त्यांचे अहवाल आणि त्यांची धोरणं जी राबवली गेली त्यातूनच भारत आज शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर होतोय आणि भारताचं भविष्य खरोखरच भारताच्या शाळांमध्ये घडवण्याचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. इंडिया फाईल्सचा आजचा हा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला कमेंट्समधून जरूर कळवा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा स्पेक्ट्रम अकॅडमीच्या YouTube चॅनलला. धन्यवाद.